आहेत का की केवळ ट्विट करून तुम्ही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय? नाही, नाही. काही सनसनाटी निर्माण नाही करायचा. बघा मी कागद हातात घेऊन काही गोष्टी काढून बसलो होतो. बरं. हा शेवटचा मुद्दा आहे ना, हा आता मी पहिल्यांदा वाचतो. कारण हं, की केशव उपाध्ये सर खूप छान बोललेत. काय झालं शेवटचा मुद्दा मी तो शेवटच्यासाठी ठेवला होता खरं तर. केशव उपाध्ये सरांचा असा दावा आहे, की गेल्या 11 वर्षात भारतीय जनता पार्टीवरती कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. हं, मुद्दा हा नाही केशव सर, तुमचं वाक्य अर्ध बरोबर आहे, अर्ध चूक आहे. हं. गेल्या 11 वर्षात भारतीय जनता पार्टीनी स्वतःवरती झालेला कुठलाही भ्रष्टाचार कबूल केला नाही. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी आता भ्रष्टाचाराची यादी वाचतो हा, जे जे आरोप झाले त्याची शांतपणे अगदी. एक राफेल विमानाच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला. त्यानंतर नाही, आरोप आपल्यावरती हे बघा, मी तुम्हाला मला ही पहिल्यांदाच कल्पना म्हणालो, असेल ना भारतीय आरोप जनता आणि पार्टी तथ्य पुरावे ते सिद्ध पण व्हावं लागेल ना. फ्रान्स हिट अँड रन फ्रान्स- होता काहीच कामा ऐका नये. ना हं, ऐका ना, मी त्याच्यावरती पण येणार, मी त्याच्यावरती पण येणार, हां. वकील आहे. हं, दोन्ही बाजूनी बोलणार विलासजी, हं. दोन्ही बाजूनी बोलणार, दोन्ही बोला, बाजू बोला. मांडणार. हं, हा, तर राफेल विमानाच्या भ्रष्टाचाराचं प्रकरणाचं जे झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये आरोप झाले, काही चौकशी झाली नाही, पुढे काय झालं कोणाला माहित नाही. सगळ्यात महत्त्वाचं आत्ता माझ्या हातात द प्रिंटची आजची बातमी आहे. द प्रिंटनी छापलेली बातमी आहे. बातमीचं टायटलच हे आहे, बीजेपी कलेक्टेड पार्टी फंड्स इन द नेम ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स इन 2021-22 फाइंड्स आरटीआय. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर जी माहिती आली आहे त्याच्यामध्ये असं दिसतं की बेटी बचाओ बेटी पढाओ किसान सन्मान योजना या नावाने भारतीय जनता पार्टीने लोकांकडून डोनेशन घेतले सरकारी स्कीमच्या नावाने. द प्रिंटची बातमी आहे. जाऊन खटला दाखल करा प्रिंटच्या विरोधात जर हिंमत असेल तर. नंबर 2. नंबर 3, आपल्याला आठवत असेल की पीएम फंडच्या नावाने महाराष्ट्रभर देशभरामध्ये कोरोना काळामध्ये पैसे जमा केले आपल्या इथल्या महाराष्ट्रद्रोही आमदारांनी. काही ते आपल्या त्यांचे जे पैसे होते निधीचे त्यांच्या पगाराचे ते त्या त्या फंडमध्ये दिलेत जो सरकारी फंड नव्हता. हे नंतर सरकारनेच घोषित केलं की तो आमचा फंडच नाहीये. भारतीय जनता पार्टीने वारंवार भ्रष्टाचार केलाय, फक्त प्रॉब्लेम हा आहे तो कबूल केला नाही. मी असं का म्हणतोय तर आपण बघा युपीएच्या गव्हर्नमेंटमध्ये मला जी मला वाटतं फटाफट विलास- नावं आठवली. म्हणजे तुमचं म्हणणं आहे, ही जी विलास, बंडलबाजी टेन्शन घेऊ नका. बंडलबाजी ऐका ना आज तुमचं. समोर आलेली आहे, त्याचे पुरावे आहेत तुमच्याकडे? तर विलास, एक मिनिट थांबा, विलास, एक मिनिट थांबा, एक मिनिट हा, थांबा, येतो, एक येतो, मिनिट एक थांबा. मिनिट. मला होऊ देत त्यांचं ना, म्हणणं होऊ देत. ऐकू द्या. केशवजींना पूर्ण वेळ द्या कारण की आज केशवजींना उत्तरच द्यायची आहेत फक्त. आणि ही केशवजींना चांगली का गोष्ट आहे. डॉक्टर भारतीय जनता राजवाघ पार्टी मारे पण आहे उत्तरं तिकडे? देत आहे. हा, भाजपवाले उत्तरं देत ही चांगली गोष्ट आहे. सर AR येतो अंतुलेंचं ताई, येतो. प्रकरण झालं होतं सिमेंट घोटाळ्यांचं, त्यांना पदावरनं जावं लागलं. कनिमोई, ए राजा, सुरेश कलमाडी या तिघांवरती भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. कोर्टामध्ये त्याचं काय झालं याचं उत्तर आता त्यांनी द्यायचं कारण की आरोप करणं ही त्यांची सवय आहे. 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण त्यांनी उकरून काढलं होतं सिंचनाचं, ज्याच्यामध्ये गाडीभर बैलगाडा. मी त्यावेळेस पत्रकारितेमध्ये होतो. केशवजी आपल्याला आठवत असेल तुमच्याच भाजपच्या कार्यालयात बसून आपण बातमी बनवली होती. देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले होते औरंगाबादला, छत्रपती संभाजीनगरला, आताच्या त्यावेळेसच्या औरंगाबादला. त्याचं पुढे काय केलं ते सांगा. आता सगळ्यात महत्वाचं, ज्या अशोक चव्हाणांना यांनी पवित्र करून आपल्या पक्षात घेतलं ना सर, त्या अशोक चव्हाणांवरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. काँग्रेसने त्यांना पदावरनं काढलं. काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार होत नव्हता असा माझा दावा नाही, किंवा इतर कुणाच्याही सरकारच्या काळात भ्रष्टाचार होत नव्हता असं माझं म्हणणं नाही. ती गरज तसं आहे मी का? म्हणणं राजकीय मूर्खपणाचं गरज आहे ठरेल. का? मुद्दा असा आहे हा. की त्या लोकांनी भ्रष्टाचार झाल्यावरती त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतली जी जनतेला दिसली. भारतीय जनता पार्टीमध्ये इतके निर्ढावलेले लोक आहेत हे मी म्हणत नाहीये. मी पुन्हा कोट करतो, वाक्य वापरतो, चूक असेल तब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचं आव्हान देतो. राजनाथ सिंग असं म्हणाले, त्यांना असं विचारलं गेलं राजनाथ सिंगांना की तुमच्या लोकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, तुम्ही यांच्यावरती कारवाई का करत नाहीत. तर हा. त्यांचं उत्तर होतं ये यूपीए की गव्हर्नमेंट नाही आहे. बरं, म्हणजे ठीक आहे. युपीए त्यांच्या लोकांवरती मला कारवाई मला करतात. बाकीच्यांना पण बोलू, चर्चेमध्ये घेऊ द्या. हा, मला माझे उत्तर 2 द्या. मुद्दे राहिले ते केशवजी, आपण पुढच्या केशवजी. सेगमेंटमध्ये घेऊयात. केशवजी, उत्तर देऊ फक्त 30 सेकंदात उत्तर द्या, तुमच्या मित्रांकडे मला 30 द्यायचंय. सेकंदात मी 30 सेकंद उत्तर देतो. मुळामध्ये असं आहे की आपण चर्चेला बसताना थोडं गांभीर्याने चर्चेला बसलं पाहिजे. ज्या राफेलचा उल्लेख तुम्ही केला और राफेल सुप्रीम कोर्टापर्यंत सगळा विषय गेला. त्यात आणि कुठल्याच फ्रान्समध्ये प्रकारचा काय झालं? भ्रष्टाचार नाही हे सिद्ध झालं. राहुल गांधी ज्यांच्या सोबत आता हे सगळे बसलेले दुभाटा फ्रान्समध्ये काय त्यांना झालं ते माफी पण सांगा मागावी ना. लागली. अहो, फ्रान्समध्ये काय झालं बरं, ते पण राफेलवर सांगा. चर्चा नाहीये. हा. एकूण नंबर आपण 2 नंबर 2 हा. खरे महाराष्ट्रद्रोही आमदार खरं म्हणजे मी तर शांतपणे वाक्य उच्चारतोय, जयेश वाणीने ते ऐकून घ्यावं. बिलकुल. महाराष्ट्रद्रोह जर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनी केला. माझं वाक्य पूर्ण ऐका. त्यांनी एक फंड तयार केला, सीएम फंड. त्यामध्ये 600 कोटी जमा केले. त्या महाराष्ट्र सीएम फंडाचा एक गुन्हा दाखल पैसाही केला गेल्या तर अडीच आता त्या आरोप करताना काळात आता खर्च विलास, करता आता आला तुमची नाही. जबाबदारी आहे. आणि आता ह्यांना अजूनही ते विचारा गुन्हा पडू दाखल नये. केलाय का? अजूनही आता ते विचारा पडू गुन्हा नये. दाखल बर केलाय बर का? बर नाही कारण की नाही, हे असं प्रकरण हे दाखल वैयक्तिक झालं. तू मला हा, नकोय. महाराष्ट्रद्रोही उद्धव ठाकरेंनी केला. तुम्ही दिलेत ना. महाराष्ट्रद्रोह अहो, बरं, तुम्ही बरं, सीएम करण्यासाठी फंडाला नाही, पैसे दिलेत का ऐका ना, नाही दिलेत? ऐका ना. एक मिनिट, महाराष्ट्राला गरज असताना मी दोघांनाही थांबवतो. प्रायव्हेट आपली चर्चा भरकटू नये, चर्चा भरकटू नये. मी त्यामुळे दोघांनाही थांबवतो. दोघंही मित्र आहेत, माझा ऐका. बघितला पाहिजे. अंजली ताई,